तर आता मी आलेली आहे एका फर्निचरच्या दुकानात. मला ना आता जे मी डिशवॉशर घेतलं आहे त्याच्यामुळे घरात टेबल नाही आहे मला किचनसाठी. तर आता मॉड्युलर किचन करायला आता माझ्याकडे वेळ नाही आहे. तर हे बघा इथे असं टेबल्स वगैरे आहेत. तर इकडे बघा इथे बरीच वॉर्डरोब्स वगैरे पण दिसत आहेत भारी भारी. इकडे आहेत ही बरीच टेबल दिसत आहेत इथे. हे छोटं टेबल दिसतंय, हे आहे 4,500ला. आता मला टेम्पररी ॲडजस्टमेंट म्हणून तरी का होईना हे घ्यायला लागेल. किंवा एक फोल्डिंगचं टेबल पण मी बघितलंय. हे जरा उघडून दाखवा ना ते. अरे बघा हे तसं टेबल आहे, परत फोल्ड करा. मस्त आहे ना. असं 4 ह्याचं आहे, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एक्स्ट्रा गेस्ट येतील तेव्हा ते ओपन करायचं आहे. काय याची प्राईस काय? 32,500. 32,500. काय चाललं हे सगळं सागवानी आहे का कसं काय? हे त्याच्यात अजून एक आहे अशा, आता जे तुम्हाला दाखवलं ना त्याच्यात हे पण सेम असं ओपन होतं, म्हणजे मोठं होतं. हां हे जरा दाखवा ना. केवढ्याला आहे हे? 27,000. हे काय बँगल्स वगैरे ठेवायला छान आहे. शे डिफरंट ड्रॉवर्स आहेत. तर हे पुण्यात नांदेड सिटी जिथं आहे तिथे आहे हा मॉल. मी आले माझं टेबल बघायला. सगळंच आहे, वेगवेगळ्या व्हरायटीचे सोफे, एल शेप सोफे वगैरे व्हरायटी. हे बघा तर आता टेम्पररी मी हे घ्यायचं असं म्हणते. हे पण फोल्डिंगचंच टेबल आहे. तर आता माझा गॅस ठेवायला मला हे घ्यायला लागेल. तर मी म्हणते हे किंवा ते असं घ्यायचं. 1,000 रुपयाला आहे हे. अभ्यास करायच्या वेळेला ओपन, हे जरा दाखवा ना ओपन करून एकदा. जेवायच्या वेळेला किंवा अभ्यास करायच्या ओपन करायचं.